तर या मर्दांशी टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामा नये असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे. आणि शिवतीर्थावरील डरकाळी ही 50 डेसिमल मध्ये बसणार नाही, बसू शकणार नाही. यंत्र फाटेल पण आवाज नाही. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण विचार कराल तर शिवसेना जेवढी एकंदर मजबूतीने उभी आहे, पाळमुळं जेवढी खोल गेली तशी तेवढी तुमची नाही आहे, बिलकुल नाही. आणि सत्य असताना आमच्या जोरावरतीच तुम्ही आलात ना, तुमचा आम्हाला फायदा झाला असं आम्ही नाही म्हणत नाहीये. पण कधीही तुमचे 10 खासदार ह्या महाराष्ट्रात केव्हाही निवडून आले नाही, ते त्यावेळेला आले. हा युतीचा परिणाम लक्षात घ्या, आम्ही लक्षात घेतो. आम्ही असं म्हणत नाही की केवळ आम्हीच आणि आम्हीच नव्हे, तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा मिळून हे असं. पण काय ऐकायलाच तयार नाही. तर अशी गोचिडी प्रवृत्ती ठेवू नका, बिलकुल ठेवू नका. दूध प्यायचं तर सरळ दूध पिया. दूध संपलं तरी मात्र रक्त प्यायला लागाल तर मात्र पंचायत होईल. हे प्रेमळ सूचना मी त्यांना करू इच्छितो. बाकी वाव आहे सगळी. तर एक 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 मुद्दे आणले तर काय होणार आहे तर काय सांगायला नको. बरं, आम्हाला त्या ब्रह्मभट्टाला नाचायला बोलवावं लागतं आणि नवलकरला वाटतं की मला हे नाचायचं सारखं वाटतं. प्रमोद नवलकर, आपली भूमिका ती नाही. आपण नाचायचं नाही, आपण दुसऱ्यांना नाचायला लावायचं असतं. हे विसरू नका आपली भूमिका. पण दांडियावरती बंधन, ह्याच्यावरती बंधन, आमचं मुसलमानांशी तसं वैर नाहीच. काल परवाकडे मला कोणी प्रश्न विचारला ना की राष्ट्रवादी मुसलमान म्हणजे तरी काय? अहो म्हटलं म्हणजे तरी काय काय? दंगलीच्या वेळेला आमच्या अंगावरती येणारे मुसलमान बॉम्ब फुटल्यानंतर सुद्धा त्यांच्या अंगावरती गेले पाहिजेत, ते जात नाहीत, आमच्याच अंगावर येतात. दंगल शिवसेनेने केली, दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली, दंगल बाळासाहेबांच्या अग्रलेखामुळे झाली, सगळा माझ्याचमुळे झालं, त्यांना पोरं झाली माझ्यामुळे झाली. नाही, मला वाटतं अजून एवढं नाही आलं त्यांचं, कुठे माझ्या वाचनात आलं नाही, तुमच्या आलं असेल तर मला माहित नाही. सगळं आम्ही, हे कसं काय प्रत्येक वेळेला आम्ही सहन करायचं? दरवेळेला आरोपण बॉम्ब फुटल्यानंतर शबाना आझमी, दिलीप कुमार, कोणी 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 एकाचा शब्द तोंडातनं बाहेर पडला नाही. 12 ठिकाणी, आणि तो सुद्धा हिंदूंच्या विभागात. एकाही मुसलमानांच्या मोहल्ल्यामध्ये बॉम्ब फुटला नाही ना, तुकडा त्यांच्या मोहल्ल्यात गेलाय. आठवते तुम्हाला मुंबईकरांना? सगळं आमच्या इकडे फुटलं तरी एकाही माणसानं तोंड उघडलं नाही. जेवढे आमच्या विरोधात फटाफटा लिहायला सुरुवात होते, बोलायला सुरुवात होते, काही झालं नाही. याची चीड आहे मला. तुम्ही न्यायानं आम्हाला वागवा, न्यायानं आम्हाला झोडा. आम्हाला न्यायानं झोडलात आमची तक्रार नाही, अन्यायानं झोडलेलं मात्र सहन करणार नाही. पोलिसांना सुद्धा नम्र विनंती आहे, काही जर आता डोळे मारून काम करण्याची वेळ आलेली आहे. दरवेळेला असताना आमच्या समोर हे करू नका, वर करू नका. ते जे येते त्याच्याकडे लक्ष ठेवा. मला माझ्यावरती आता नवीन मारेकरी आलेले आहे. खलिस्तानचे 2 काहीतरी एकंदर गट आहेत अजून जिवंत. बाकी बहुतेक त्या रिव्हेरो आणखीन गिलनी संपवले, अजून 2 जिवंत आहेत. त्यातला एक मारेकरी जुहूला आला आणि जुहूहून पाकिस्तानला गेला. माहिती कोणाची? पोलिसांची. कुठे रे गेला तो? बाळासाहेबांना मारलेला माणूस. साहेब तो आता जुहूला हॉटेलमध्ये आहे. अच्छा, हां, व्यवस्था झाली आहे ना, बघ त्या बघ, काही कमी पडू देऊ नको. असं काही झालं तरी तो मारेकरी आहे. आरामात जुहूला राहून पाकिस्तानात गेलाय आणि त्यांनी त्यांची माणसं ठेवली आहेत की यावेळेला ह्याला उडवायचा. त्यांना सांगतो, ज्या दिवशी ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला चाटून जाईल तर चाटणार नाहीच, तर मात्र ती अवलाद ह्या महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात जिवंत ठेवायची नाही. बिलकुल एक एक शेवटच्या पर्यंत त्यांचा अंड शेवटचा जे असेल ते चेचून ठेचून टाकायची आपली शपथ आहे शिवरायाच्या पुढे. जाओ, हिंमत असेल तर या सालेन अंगावरती. बरं, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, याला वेळ झाला याचं कारण आजच्या या मैदानी सभेसाठी, शिवतीर्थावरील या सभेसाठी जरा पैसे गोळा करत होतो. अगदीच वरदान असला तरी थोडा अर्धा तरी तोही जमला नाही. म्हटलं आता वेळ लावण्यात काही अर्थ नाही. आपण जनसागर माझ्याकरता वाट पाहत असेल
आणि त्यांच्याकरता तुमच्याकरता मी आज माझ्या दृष्टीने लवकर आलो. तर या मर्दांशी टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामा नये असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे. आणि शिवतीर्थावरील डरकाळी ही 50 डेसिमल मध्ये बसणार नाही, बसू शकणार नाही. यंत्र फाटेल पण आवाज नाही फुटणार.